आता तुम्ही दोघं समोर आहात, तर ऑफकोर्स हा विषय निघालाच पाहिजे. ऑल द बेस्टचा तो एक हाऊसफुल युफोरिया. युफोरिया हाच शब्द वापरीन मी, कारण ते म्हणजे इतिहास घडवलाय त्या नाटकाने आणि तेही तुम्ही दोघं कनेक्टेड आहात. प्लीज दोघंही बोला. मी हं. मी काय म्हणू, की मी एक काळ असा आला होता, मी थिएटर करत होतो. खूप नाटकं केली. डॉक्टर तुम्ही सुद्धा, अकस्मात, गिधाडे, नरू आणि जान्हवी खूप नाटकं केली. एकही नाटक हं, चाललं नाही. खूप कर्ज झालं डोक्यावर आणि त्याच हं, दरम्यान मी ध्यानीमनी नाटक केलं, हं. जे डिड वेल. अच्छा गिधाडे पण केलं होतं ते? हो, हो. गिधाडे आणि ते अरविंद देशपांडे फेस्टिव्हलमध्ये पहिलं प्रेझेंट केलेलं. कास्ट पण खूप होती. मोहन गोखले, चंदू पारखी, अं, अ, 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 अरुण नलावडे, निर्मिती सावंत, माधुरी पुरंदरे म्हणजे अरे अशी बापरे! हो, अशी अशी कास्ट होती. पण ना ते परत तेच जरासं ते पण मला काही नाही. म्हणजे मी कंप्लीट कर्जबाजारी, लग्न झालेलं, मुलगी झालेली आणि अफलात ध्यानी मनी वॉज माय लास्ट बेट आणि मी सांगितलं, "हे नाही चाललं, की मी सोडून मी आय टेक अप अ जॉब." हं. आणि ध्यानी मनी चाललं म्हटलं व्हेरी गुड आणि त्याच ध्यानी मनीच्या दरम्यान मी ऑल द बेस्ट पाहिलं. ऑल द बेस्ट म्हणजे म्हणजे ते काय मी त्या कॉन्फिडंट बरं खूप लोकांनी मला सांगितलं, "एकांकीचं नाटक होत नाही रे." मी म्हटलं, माझी गट फिलिंग आहे म्हटलं हे नाटक धुआंधार होणार आणि मी बघितली ती एकांकिका आणि आय वेंट मॅड आणि झालं ते म्हणजे मी आणि मोहन वाघांनी 3 नाटकं केली एकत्र. एक तर ध्यानीमनी केलं, अबोली केलं आणि ऑल द बेस्ट केलं. अबोलीला क्रिटिकल अप्रिसिएशन मिळालं, पण ते तसं पुन्हा थोडंसं एक्सपेरिमेंटल नाटक होतं. पण ऑल द बेस्ट मी काय सांगू म्हणजे मी कमीत कमी 100 एक प्रयोग बघितले असेल. आणि तुम्ही माझं ब्लड प्रेशर यांच्यावरच ठेवलेला याच्यामुळेच विश्वास. वाढलंय. माझं ब्लड प्रेशरची गोळी सुरू झाली ती ऑल द बेस्ट. ऑल द बेस्टमुळेच सुरू झाली. कारण मी आय वॉज व्हेरी पॉझेसिव्ह अबाउट दॅट प्ले. कसं असतं माहिती आहे ना, काही-काही गोष्टी असतात ना, आपण म्हणतो ना, की आता ताजमहलला विटा नका ना लावू. एक नाटक आहे ना, की त्याला तुम्ही नका इम्प्रोव्हाइज करायला जाऊ काही. त्याच्यात नका काही ॲडिशन्स टाकू. तेव्हा तर कास्टिंग चेंज करण्याबद्दल पण विषय निघाला होता. नाही त्याही कास्ट बद्दल बोला. नाही, 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 कास्टिंग चेंज करण्यापेक्षा काय झालं, एक नाटक आहे ते लोळतात की लोकं नाहीतरी ऑडियन्समध्ये. तुम्ही अजून काय करणार आहात त्याच्यात म्हणजे? पण मग मी ते कायम असायचं म्हणजे मी कोणी ॲडिशन घ्यायची नाही. म्हणजे प्रेशर आलं मला खरंच सांगतो मी. पण जायचं तिकडे आणि पण ते काय मग इतकं त्याचं डिमांड वाढलं की दुसरी टीम काढली आणि मग ते काही थांबेच ना नाटक. त्याला काही अर्थच नव्हता त्या. पण पहिली टीम ओरिजिनल संचातच तुम्हाला हवी होती. एनी डे ओरिजिनल इज ऑल्वेज ओरिजिनल. त्याला काही तुम्ही इर्रिप्लेसेबल आहे ते आणि धुआंधार करायचे. धुआंधार, धुआंधार आणि माझा तरी मी सांगतो त्यावेळेला पण मी सगळ्यांना सांगतो माझा फेव्हरेट भरत आहे त्याच्यात. हां, हां. कारण नाऊ भरत शूट. म्हणजे ना एक ऑड कॉम्बिनेशन आहे. भरतच्या चेहऱ्यावर पॅथॉस आहे आणि भरत कॉमेडियन आहे. हे खूप म्हणजे चार्ली चॅप्लिनचं बघा तुम्ही दीज दीज कॅरेक्टरना नेव्हर गो आउट ऑफ फॅशन. काही-काही लोकं कॉमेडी नसतात. म्हणजे मला जिम कॅरीबद्दल मी म्हणणार नाही कधीच. बरंच चेहराच एवढा बोलतो. एक्झॅक्टली. हं. बरंच सर आता तुम्ही शूट शूट नाऊ. अरे यार! ऑल द बेस्ट. परत तू येस. आम्हाला तिकडे 2001 ते 1993 मध्ये 1993 डिसेंबर 31. डिसेंबर 31 डिसेंबर. जसं मी आत्ता म्हणते, की आत्ताही त्यांनी सूरजवर दाखवलेला विश्वास आणि तेव्हाही ऑफ त्यांनी कोर्स तुमच्यावर दाखवलेला विश्वास. तेच. अगदी, अगदी. आणि नुसता विश्वास नाही तिथून शाबासकीची थाप आहे ते आजपर्यंत आहे. ऑल द बेस्ट म्हणजे आम्हालाही वाटलं होतं, की आमचं ह्याचं नाटक होईल. म्हणजे मी परळला राहिलो होतो आणि परळला मोहन वाघांची गाडी असायची, नाटकाची बस. हां. तिथे उभी असायची. तर आम्ही जात्या ते स्पर्धेतनं कामं करायचो आम्ही. जाता बघायचो, अरे चंद्रलेखा, मोहन वाघांची गाणी. ह्यात एक साधा नोकराचा रोल जरी मिळाला तरी चालेल. पण नंतर ऑल द बेस्ट सारखं नाटक आलं ते इतकं हिट झालं, तर त्याच घडीला अख्खं महाराष्ट्र आम्हाला फिरवलंय. हां, हां. एवढा चेंज पटकन. आणि जसं एकांकिका बरेच लोकं एकांकिका करतात. व्या अ, रा व्यवसाय राज्यनाट्य स्पर्धेत वगैरे करतात. पण त्याच्यानं पण लाट आली ना खूप लोकांनी मग एकांकिकावर नाटक एकांकिकेचं नाटक करायचं. चालू झालं. हं. पण तो चान्स मिळणं खूप गरजेचं असते ना. हं. नाही का? प्रत्येक जण म्हणतो की चान्स नंतर पाहिजे तो आपल्याला. फॉर्म्युला आम्हाला म्हणजे सुरू झाला. चान्स मिळाला. मग एक हिट झाल्यानंतर मग सर म्हणतात तसं हं. दुसरं तर कुठलं एकांकिका त्याचं नाटक होतं का, एकांकिका नाटक होतं काय सगळं चालूच असं. पण एक खऱ्या अर्थाने म्हणजे आम्हालाही वाटलं नव्हतं की आणि त्या रांगा, ह्याचं होईल. त्या रांगा. आणि अरे माझी मुलगी अश्विनी म्हणजे प्रत्येक प्रयोगाला जाऊन बसायची. सगळ्यात जास्त हसायची ती आणि मोठमोठ्या की पुढे बसून.
मी तिला तेच म्हणायचो, "तू रोज बघतेस ना, काय?" ती म्हणे, "नाही, एन्जॉय करते." खरंच ते ते नाटकच नाटक आहे म्हणजे असं. धमाल, धमाल होतं. ते किती दिवस आधी रांगा लागायच्या ॲडव्हान्स बुकिंगच्या? अगं ते 4-5 दिवस आधी 4 दिवस आधी थिएटर हं, ओपन व्हायचं ना. हं, सकाळपासून रांगा असायच्या. म्हणजे आम्ही आमच्या नाटकाच्या पुढच्या दौराला निघायचो ना शिवाजी मंदिरावरूनच, हं, की आपल्या त्या गल्लीतून निघायचो ना, हं. तर आम्हीच आमच्या नाटकाच्या पुढच्या रांगा बघायचो. वाह! आणि अशी ती पूर्ण रांग अगदी सेनावनपर्यंत असायची मग. आता मजा आपण असायची. शिवाजी मंदिरात बसूनच हे होय, बोलतोय. होय. हा एक वेगळा योगायोग आहे. दीनानाथला पण वरून हो. खाली ते खाली. पाठच्या गल्लीत तर तिथे अशी रांग आणि जायची. आम्हाला ना हां, मोहन काका सीट्स देत नव्हते ना. हां. तर आमचे मित्रमंडळ वगैरे यायचे ना. अच्छा तेव्हाही राखीव सीट हो, नसायच्या का? हो. नाही मिळतच नव्हतं. मग आम्ही काय करायचो त्या ब्लॅकवाल्यांची माहिती करून घेतली होती. त्यांना सांगायचं ना 4 तिकीट त्यांना. मग ते आम्हाला मदत करून सांगायचे, "हे घे, घे. पैसे वाढवून टाक." नाटकाची तिकीटं ब्लॅकमध्ये विकली हो, जायची हो. तेव्हा. हो, खूप हो. अरे खरंच. वाह! प्रचंड ब्लॅक व्हायची. हो. ते सैरेसैला पण सैरेसैच्या पहिल्या वर्षी हं. जे असं कधी कोणाचा सत्कार झाला नसेल. पहिल्या वर्षी सत्कार झाला. ते ब्लॅकवाली पोराने पूर्ण ट्रॉफी बी आणली होती वेगळी. म्हणजे आमच्यातर्फे सत्कार करणे. आ आपल्या नाटकाला आम्ही पण कमवले. ब्लॅकवाल्यांनी सत्कार करणं म्हणजे काय आहे ना? वाह! म्हणजे हे तसं ते ऑल खरंच द बेस्टला झालं होतं. बापरे! ऑल प्लीज हे पुस्तक येऊ दे. काहीतरी लिहा याबद्दल. खरंच हो. हे